महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। यातच आता आमदार संजय गायकवाड यांनी युती करायची असेल तर संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण तालुक्यात सन्मानजनक पद्धतीने करा असा इशारा देत चिखलीचे नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, त्या बदल्यात बुलढाण्याची जागा मी सोडतो असं म्हणत मोठा धुराळा उडवून दिलाय। गायकवाड यांच्या इशाऱ्याने राजकारण तापणार असल्याचं दिसून येत आहे। अजून शिवसेना भाजप युतीची काही आमची बोलणी चालू नाहीये। शिवसेना भाजपने जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये युती केली तर आम्ही युतीला तयार आहोत आणि युती सन्मानजनक झाली तर काही अडचण नाही, परंतु कुठेही एका तालुक्याला युती करायची आणि बाकी ठिकाणी युती करायची असं आम्ही होऊ देणार नाही। या संदर्भातला निर्णय आमचे खासदार प्रतापराव जाधव साहेब, मी, आमचे 2 आमदार, आमचे 3 जिल्हा प्रमुख, आमची सगळी जिल्ह्याची कमिटी आहे, ही कमिटी आम्ही सगळे लोक निर्णय घेणार आहोत। तुर्तास आम्ही 28च्या 28 जागा लढण्याची तयारी केली आणि चिखली नगराध्यक्ष पद हे आम्ही शिवसेनेला मागत आहोत। त्या ऑगस्टमध्ये जर त्यांनी सांगितलं की आम्हाला बुलढाणा नगराध्यक्षपद द्या तर मी बुलढाण्याचा त्याग करायला तयार आहोत, कारण बुलढाण्यामध्ये ऑलरेडी खूप विकास कामं झाली आणि पुढे 4 वर्ष मी आमदार आहे। आमदार असल्यामुळे मला नगराध्यक्ष असला काय नसला काय मला काय फरक पडणार नाही, परंतु चिखलीमध्ये एखाद्या शिवसैनिकाला न्याय मिळेल आणि चिखलीतली शिवसेना जी बिचारी ज्याला काही आता कार्यकर्त्यांना कोणाचा आधार नाही त्यांना एक नगराध्यक्ष आधार होऊन जाईल आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने चिखलीचं नगराध्यक्षपद मला द्यावं, बुलढाण्याचं त्यांनी घ्यावं, अन्यथा सगळ्या जागा आम्ही लढायला आम्ही तयार आहोत। तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली। सिटिंग जागा ज्याची असेल त्याला ती जागा मिळेल असा नियम आहे। चिखलीची जागा मागण्याचा त्यांना अधिकार नाही, कारण तिथे भाजपचा नगराध्यक्ष मागील निवडणुकीत निवडून आलेला आहे, त्यामुळे ती जागा भाजपला राहणार। शिवाय जर बुलढाणा नगराध्यक्षाची जागा भाजपला सुटणार असेल तर आम्ही युतीमध्ये लढण्यास तयार आहे असं शिंदे म्हणाले। युतीचा सर्वसाधारण नियम असा आहे की सिटिंग जागा ज्याच्या त्याला असतात। सिटिंग आमदाराची जागा असेल तर सिटिंग आमदाराची जागा त्याला राहते, सिटिंग नगराध्यक्ष असेल तर सिटिंग नगराध्यक्ष जागा त्याला राहते। चिखलीची जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यांना मागण्याचाही प्रश्न उद्भवत नाही, कारण ती जागा भारतीय जनता पक्षाचा कमळाचा नगराध्यक्ष तिथे मागच्या नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेला आहे, त्यामुळे ती सिटिंग नगराध्यक्षाची जागा भारतीय जनता पक्षाची आहे, ती भारतीय जनता पक्षालाच राहणार। राहिला विषय बुलढाण्याचा आणि चिखलीची कंपॅरिझन करण्याचा काही संबंध येत नाही, कारण बुलढाण्यामध्ये 25 वर्षापासून ना शिंदे गटाचा नगराध्यक्ष ना भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष, त्यामुळे ही जागा मोकळी आहे आणि मागचा नगराध्यक्ष इथे वंचितचा होता, त्यामुळे इथे चिखलीचं आणि बुलढाण्याचं एकमेकाला तगड्यात गुंतवण्यात काही अर्थ नाही आहे।